कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे जनार्दना, श्रीकृष्णा, आम्ही जो कुलाचा नाश करून होणारा दोष स्पष्टपणे पाहत आहोत, त्यापासून आम्ही पापापासून स्वतःला परावृत्त करण्याचा विचार का करू नये? अर्जुन येथे सांगतो की जेव्हा परिणाम स्पष्ट दिसत आहेत तेव्हा कळतंय की एखाद्या कृतीमुळे अनिष्ट घडणार आहे, तेव्हा ती कृती न करण्याचं शहाणपण आपल्याला असायला पाहिजे ना. कोणतीही कृती करण्याआधी तिथे दीर्घकालीन परिणाम काय असतील हे स्पष्टपणे पाहणं गरजेचं आहे. चुकीचं माहीत असूनही ते करणं ही खरी अधःपतनाची सुरुवात असते. राग, लोभ किंवा बदला घेण्याची भावना यात आपण परिणाम विसरतो. निर्णय घेण्याआधी थोडं थांबायला हवं. याचाच अर्थ आपण दैनंदिन जीवनातही परिणामांची जाणीव ठेवावी, स्वतःला थांबवण्याची क्षमता आपल्यात असावी आणि आपल्या आवेशावर आपलं नियंत्रण असावं. आपल्या कृतींचा केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या जवळच्या लोकांवर, समाजावरही परिणाम होतो. नैतिकदृष्ट्या चुकीची गोष्ट करून लाभ मिळवणं हे तात्पुरतं असतं. मानसिक शांती यातून गमावली जाते. परिणाम दिसत असूनही त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आत्मविनाशाचा हा मार्ग असतो. भावनेत वाहून न जाता विवेकबुद्धीने निर्णय घेणं ही खरी शौर्याची खूण आहे. त्यामुळे इथे असं लक्षात येतं की आपण बुद्धीचा उपयोग केला पाहिजे. श्रीकृष्णार्पणमस्तु.